आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। बारामतीची निवडणूक भावकीची नाही, गावकीची नाही। अजित पवारांनी आता सुप्रिया सुळेंना टोला लगावला। बारामतीची निवडणूक भावकीची गावकीची नाही असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय। पुरंदरमध्ये महायुतीच्या सभेत दादांनीही टोलेबाजी केली आहे। 15 वर्ष निवडून दिलेल्यांची कामगिरी पहा असं अजित दादांनी म्हटलंय। विजय शिवतारेंना 7 वेळा कॉल केला असंही अजित दादांनी म्हटलंय। पुरंदरमध्ये खरं तर आज महायुतीची सभा होती आणि त्या सभेच्या दरम्यान अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। अजित पवार यांनी या दरम्यान सुप्रिया सुळेंना टोला लगावलेला आहे। 140 कोटी जनतेचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या काळामध्ये कोणाच्या हातामध्ये द्यायचा हे ठरवणारी उद्याची निवडणूक आहे। लोकसभेची निवडणूक आहे ही, वावकीची गावकीची निवडणूक नाही। आपण अनेक गाव पातळीवरच्या निवडणुका बघितल्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकारातल्या मार्केट कमिटीच्या निवडणुका बघितल्यात। त्या निवडणुका वेगळ्या अर्थाने चालतात। आम्ही हे कशा करता एकत्र आलोय? बापूंनी पण ही भूमिका का घेतली? मी बारामतीला परवा सांगितलं, आत्ता बापूंनी दाखवावं। त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना कुणाकुणाचे रात्री उशिरा फोन येत होते बापूंना, असं करू नका बापू, माघार घेऊ नका, लढा लढा, कारण कुणाचं तरी साधत होतं ना। म्हणजे माझ्या शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या करता बापू ज्यावेळेस पुढाकार घेतात तिथं एखाद्याने सांगितलं असतं, बापू तुम्ही करताय ते आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जनतेच्या भल्या करता करताय, माझा पाठिंबा आहे, हे तर दिलं सोडूनच 5-5, 7-7 फोन बापूला। बापू म्हणले कधी मागं माझी आठवण आली नाही, आता लयच आठवण आली, सारखीच उचकी लागती, सारखीच उचकी लागती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।